नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी आज का नाही मला तलप आल्या बघा. तर ती तलप कशाची माहिती आहे काय? कांदा भजी खायची हो. कारण वातावरण झालंय असलं. मग अशी जरा पाऊस बी पडून गेलाय त्यामुळे शर्ट बी जरा वल्ला झालाय बघा. वल्ला शर्ट झालाय म्हणल्यानंतर थंडी कशी वाजत असेल तुम्ही कल्पनाच करा. त्यामुळं कारभारणीला म्हणलं मला आज झाल्या भजी खायची इच्छा. ते बी नुसतं भजी नव्हे, कांदा भजी एकदम तळून कुरकुरीत झालं पाहिजे असं कांदा भजी बनव म्हणले कारभारणीला. कारभारणी बनवतीस ना? होय, लगेचच बनवतो. हा, आता तुम्ही हाय म्हणून हे बनवतो म्हणाल्या. तुम्ही नसता तर म्हणले असते मला दुसरं काम आहे. नाही हो, नाही तसं नाही. नाही ना तसं नाही नाही मंडळी, गंमत केलो. चला आज मस्त बेत असणार आहे कांदा भजीचा. करूयात सुरुवात या निसर्गाच्या सानिध्यात आणि घेऊयात आनंद या पावसाळ्यामध्ये. कांदा भजीचा स्वाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत मस्त आहे ना कुरकुरीत कांदा भजी. तर कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर त्यासाठी घेतलेले आहे इकडे भरपूर कांदा आहे ना, असं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे बघा. आता सगळं आहे ना सुटसुटीत व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे कांदा आहे ना असं चिरून घ्यायचं. असं आपण मोकळं कांदा चिरून घेतलं ना म्हणजे आपली भजी सुद्धा आहे ना चांगलं असं कुरकुरीत होतात. त्यामुळे आपण कांदा चिरून घेतानाच आहे ना आपल्याला चांगलं असं म्हणजे सुटसुटीत व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तर इकडे कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि इकडे महत्त्वाचं इकडे बेसन पीठ घेतलेले आहे. आणि इकडं देशी हळद पावडर घेतलेली आहे, मीठ आणि थोडंसं आपल्याला सोडा सुद्धा लागणार आहे. आणि इकडे आपण ओवा घेतलेले आहे. आणि इकडे चुलीवरती बघू शकताय तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलेच आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे कांदा आहे ना सगळं असं सुटसुटीत करून घ्यायचं अगोदर. पूर्ण असं मोकळं व्हायला पाहिजे हे कांदा. हे बघा ह्या पद्धतीनं. तर ह्यामध्येच आपल्याला कोथिंबीर सुद्धा सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता सगळं ना एकजीव करून घेतलेले आहे. एक सुद्धा असं कांदा दिसत नाही की पूर्णपणे आहे, सगळं असं सुटसुटीत झालेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये काय करूया, मीठ घालूया. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातले की सगळं कांद्याला पाणी सुटतंय. त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघा मीठ घालून आहे ना परत आपल्याला सगळं असं एकजीव करून घ्यायचं. हे बघा ह्या पद्धतीने ना सगळे ते करून घेतलेले आहे बघा. वलसर पण झालेले आहात. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे हे ओवा, हळद आणि सोडा घालूया. थोडं घालायचं. आणि एक चिमटभरच आपल्याला सोडा घालूया. आणि गावाकडची टेस्टमधलं आहे ना आपल्याला हे कांदा लसूण मसाला आपल्याला इथं वापरायचा आहे. थोडंसं मी हातामध्ये घेते. तुमच्या चवीनुसार तुम्हाला घालायचं आहे. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकता आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता. आपल्याला परत आपण सगळं एकदा एकजीव करून घेऊया. तर आता मसाला सगळं एकत्र करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये ना थोडं बेसन पीठ घालायचं. एकदम पण घालायचं नाही, थोडं घालणंच आहे ना. आपल्याला किती बसते पीठ तेवढं आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचं. आणि यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही. त्यामुळे आपल्याला थोडं पीठ घालून आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि तुम्हाला पीठ जास्तच घालायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून सुद्धा एकत्र करू शकता. अजून थोडंसं आपण पीठ घालूया. चांगलं असं आपण सगळं एकजीव करून घेऊया. थोडं करून आहे ना मी सगळं इथं पीठ आहे ना ह्यामध्ये घातलेले आहे. तर आपण सगळं एकदा आहे ना सगळीकडे पीठ लागायला पाहिजे त्या पद्धतीनं मिक्स करून घेऊया. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आता तेल गरम झालेले आहे. तर आपण तेलामध्ये ना असं आपल्याला हाताने घेऊन यायचं, थोडंसं असं चपटं करून सोडायचं. म्हणजे मस्त असं चांगलं असं तळला जातो आणि कुरकुरीत पण होतात. किती बसते तेवढं आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे.
हे बघा आता आपण एवढं सोडलेले आहे, तर आपण हे चांगलं असं आपल्याला आहे ना हे तळून घ्यायचं. हे बघा आता आपण एक एक करून आहे ना पलटी करून घ्यायचं आणि चांगलंच आपल्याला हे भजी आहे ना तळून घ्यायचं. मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आहे ना आपल्याला हे भजी तळून घेऊया. तर हे बघा आता आपण भजी आहे ना चांगलं असं पलटी करून करून आहे ना मस्त असं तळून घेतलेले आहे. तर कुरकुरीत पण झालेलेच आहे भजी. तर आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं आहे. बघा आता आपण हे काढून घेतलेले आहे. आता आपण राहिलेलं सुद्धा आहे ना ह्याच पद्धतीने सोडूया भजी. हे बघा आता आपण आहे ना मिरची तळून घेऊया. भजी बरोबर खाण्यासाठी आपल्याला मिरची पाहिजेच, त्यामुळे आपल्याला इकडं मिरची सुद्धा तळून घेते मी. तर मंडळी गरमागरम अशी कांदा भजी तयार झालेली आहे. आता मंडळी थांबून चालत नसतंय, कारण आता आपण जर थांबलं तर पाऊस मात्र थांबत नसतो. त्यामुळं आता आपण खायला घेऊयात मस्तपैकी कुरकुरीत कांदा भजी. आय कर चालू. हो आमचं मल्हार द्यायला आलाय मला. घे म्हणा आवर बराबर पाऊस येईल. खाता तू. आहे मिरची घे. तिखट आहे मला. कुरकुरीत चालू की होय एकदम कुरकुरीत. तुझीच बस की मला. खाऊ नकोस तू. बंड्याला बोलावलास, बंड्या गेला की. मंडळी भजी तर एकदम छानच झाल्यात, होय की नाही? होय गाड्यावर म्हणजे तसं झालंय कुरकुरीत. खाऊ नकोस नुसतं हातात घ्यायच तू. खायचं नाही बघ. हा या सगळेजण खायला भजी. हा बोलवायला देऊ सगळेजण या म्हणून. मस्त एकदम सुपर झाल्यात, झकास झाल्यात, काही विषयच नाही, चविष्ट झाल्यात. ह्या दिवसात तर भजी म्हटलं की जरा नेहमीच्या हंगामापेक्षा ह्या पावसाळ्याच्या हंगामात जरा जास्तच चवीला लागते बघा. लांब कुठेतरी गाड्यावर तळत असतील तरी सुगंध असा सुटतो गावभर. मग मंडळी असं बनवून खायला लागते बघा, एकदम जबरदस्त झाल्यात. पण मंडळी तुम्हाला आजचा बेत कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.